नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत फ्रेझल वर्ब्सवर. तर साधारणतः ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्समध्ये आपल्याला 2 ते 4 क्वेश्चन्स हे फ्रेझल वर्ब्स असतात, बरोबर? 2 ते जवळपास 4 क्वेश्चन्स आणि हे फिक्स क्वेश्चन असतात. आणि फ्रेझल वर्ब्स हा आत्तापर्यंतचा सर्वात अवघड वाटणारा घटक आहे विद्यार्थ्यांना, ठीक आहे. पण मी असं म्हणेन की जर तुम्हाला तो सोपा करता आला तर तो फिक्स मार्क देणारा घटक आहे, पण तुम्हाला तो सोपा करता आला पाहिजे. तर आज आपण त्याचा डेमो बघणार आहोत की तो कसा सोपा करायचा. बघा, फर्स्ट आपण बघतोय फ्रेझल. तर बियर हवे हे आपण या बियरला आहे ना, या बियरशी कम्पेअर करूया. ओके, ही जी बियर आहे ती हे बियर. आता बियर आवे, आवे म्हणजे काय रे? आवे म्हणजे दूर, ठीक आहे. आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बघा, 2 मित्र आहेत. ओके, 2 मित्र आहेत. त्याच्यातला एक मित्र आहे तो आज जिंकलाय. ओके, आज त्याचा विजय प्राप्त झालाय. म्हणून ते काय झाले तर ते बियर घेऊन दूर चाललेले आहेत. बियर अवे म्हणजे ते काय जिंकलेला आहे, राईट? जिंकलेला आहे, विन झालेला आहे, विन. आता तो जो मित्र आहे, बरोबर, ते जी बियर घेऊन गेलेले आहेत ती बियर कशी पाहिजे रे? ऑन पाहिजे. ऑन म्हणजे चालू पाहिजे, ओपन पाहिजे, राईट? ओपन पाहिजे, ऑन पाहिजे, ओपन पाहिजे, ऑन पाहिजे. ठीक आहे, ऑपन मध्ये पण ऑन आहे बघा. समजा ती बंद आहे म्हणजे ऑफ आहे, तर ती गोष्ट रिलेव्हंट असेल का रे? रिलेव्हंट असणार ना त्यांच्यासाठी? नाही ना. ती जर ऑन असेल, ती ओपन असेल तरच ती त्यांच्यासाठी काय रिलेव्हंट आहे, तरच ती गोष्ट त्यांना संबंधित असणार आहे. ओके, रिलेव्हंट असणे, बिअरिंग ऑन असणे. नेक्स्ट, आता ते बघा, ते जे 2 मित्र आहेत ते बियर पिऊन काय झाले? आउट झाले. आउट झाले म्हणजे काय रे? ते जास्त बियर पिले, राईट? जास्त. आता त्यांना जास्त बियर पिल्यावरती काय ना, बियर पिऊन आउट झाले. तर ते काय करतील रे? ते गप्पा-बिप्पा मारत बसलेले असतात ना, तर ते त्यांच्या गप्पांना काय करतील? एकमेकांना सपोर्ट करतील. सपोर्ट द आर्ग्युमेंट. जी काही आर्ग्युमेंट चालू असेल, जो काही व्यक्ती त्यांच्यातल्या दोघातला एक जो काही म्हणणं मांडत असेल, त्या म्हणण्याला ते काय करतात? दुसरा व्यक्ती काय करत असेल? दुसरा मित्र काय करत असेल? सपोर्ट करत असेल, त्याला साथ देत असेल, राईट? त्यालाच काय दुसरा वर्ड आहे तर कोरोबोरेट करणे. कोरोबोरेट म्हणजे काय रे? साथ देणे, सपोर्ट करणे. ओके. आता हे बघा, तिसरा बियर विथ. आता बघा, बियर ही त्यांच्या सोबत आहे, राईट? सोबत. आता ते बियर प्यायला कुठं दूर गेले होते का नाही? राईट. पण जाऊस तर त्यांना सोबत त्यांचे बियर असेल, बरोबर? मग बियर सोबत असताना तिथेपर्यंत जाऊपर्यंत त्यांना पेशन्स दाखवावा लागेल ना रे? त्यांना काय दाखवावं लागेल? पेशन्स दाखवावं लागेल. म्हणजे काय रे? टू शो पेशन्स. त्यांना कॉपरेशन दाखवावं लागेल थोडंफार. म्हणजे काय? टू कॉपरेट. सहनशक्ती, सहकार्य दाखवावं लागेल, राईट? आता परत एकदा बघा. बियर हवे, बियर घेऊन दूर का चाललेत रे? कारण की तो जिंकणार आहे, राईट? बियर ऑन, बियर अपॉन. बियर ऑन करणे, बियर अपॉन करणे म्हणजेच काय? बियर ओपन असणे. हे त्यांच्यासाठी काय रिलिव्हंट गोष्ट आहे, राईट? बियर पिऊन ते आउट झाले. बियर पिऊन जर आउट झाले असतील तर ते काय करतील? त्यांच्या आर्ग्युमेंटला सपोर्ट करतील. म्हणजे सपोर्ट द आर्ग्युमेंट, कोरोबोरेट करतील. बियर विथ, बियर त्यांच्या सोबत आहे म्हणजे त्यांना काय दाखवावं लागेल? त्यांना पेशन्स दाखवावं लागेल ना. त्यांना कॉपरेशन दाखवावं लागेल, त्यांना कॉपरेट करावं लागेल, राईट? आता हे ब्लोचा बघा. नेक्स्ट ब्लो. ब्लो होणं म्हणजे काय रे? ब्लो म्हणजे एक्सप्लोड होणं एखादी गोष्ट. काय? एक्सप्लोड. हे दिसतंय तुम्हाला एक्सप्लोड? ठीक. आता बघा, ब्लो आउट. ब्लो आउट होणं म्हणजे काय रे? आउट म्हणजे संपणं ती गोष्ट, राईट? संपणे, राईट? आउट होणे म्हणजे संपणे. तर ब्लो आउट, आउट झाला म्हणजे काय? तो पूर्ण जो ब्लो आहे तो संपला, तो विझला. म्हणजे काय रे? एक्सटिंग्विश होणे. काय? एक्सटिंग्विश होणे म्हणजे विझणे. एक्सटिंग्विश होणे म्हणजे काय रे? विझणे, राईट? नेक्स्ट. आता ब्लो ओव्हर. तुम्हाला ब्लो ओव्हर जसं माहिती आहे, फ्लाय ओव्हर माहिती आहे का? फ्लाय ओव्हर. फ्लाय ओव्हर म्हणजे सिटीमध्ये जे मोठे मोठे फ्लायओव्हर असतात त्याच्यावरनं वाहनं जातात, राईट? मग त्याच्यावरनं वाहनं गेल्यावर आपल्याला खाली काय त्रास होतो का? आपल्याला नाही. आपल्या कधी काय वाहनं काय आपल्या डोक्यावर पडतात का? नाही. म्हणजेच काय, जो ब्लो ओव्हर आहे तसाच तो ब्लो जो आहे, तो जो काही आगीचा भडका आहे तो वरच्या वर निघून जातो. ओव्हर, राईट? वरच्या वर निघून जातो. म्हणजे काय रे? पास ऑफ विदाउट हार्म. तो कोणताही आपल्याला हार्म करत नाही. म्हणजे कम टू एन एंड आणि तो शेवटी एंड होतो त्याचा. म्हणजे नुकसानीविना ते संकट आपल्याकडून टळलं जाते. ओके. नेक्स्ट. ब्लो अप. ब्लो अप होणं म्हणजे काय? आता बघा, हा ब्लो अप होणं म्हणजे एक्सप्लोड होणं. ओके. ब्लो अप म्हणजे एक्सप्लोड होणं, स्टार्ट सडनली, उद्ध्वंस होणे एखादा आणि नाश करणे. आता परत एकदा बघा. ब्लो आउट. ब्लो आउट म्हणजे काय? तो संपणे, विझणे, एक्सटिंग्विश होणे, राईट? ब्लो ओव्हर. ओव्हर वन आपण कसा लक्षात ठेवला? फ्लायओव्हर. फ्लायओव्हरनं वाहनं जातात, आपल्याला काय त्रास देतात का नाही? म्हणजे काय? फ्लाय ऑफ विदाउट हार्म. कम टू एन एंड. नुकसानी संकट टळणे. नेक्स्ट. ब्लो अप म्हणजे काय रे? एक्सप्लोड होणे, स्टार्ट सडनली म्हणजे उद्ध्वंस होणे, नाश करणे. ओके. आज इथे आपण थांबूया.